नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र भूगोल महत्त्वाचे 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न असणार आहेत, हे आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती तसेच जेवढ्या काही सरळ सेवा स्पर्धा असणार आहेत, त्यासाठी महत्त्वाचा प्रश्नसंच ठरणार आहेत. मित्रांनो, यातील आपण जे 30 प्रश्न आहेत, ते जशास तसे स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे त्यामधील काढलेले आहेत. आणि यातीलच काही प्रश्न जे आहेत, जे आपल्याला परीक्षेमध्ये रिपीट झालेले आहेत, ते सुद्धा आपण ॲड केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल आहे. तर मराठी नोकरी चॅनलचाच हा एक दुसरा भाग आहे. आ, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. कोकण प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे डॅश होते व रुंदी उत्तरेकडे डॅश आहे. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न परत एक वेळा पहा. कोकण प्रदेशाची जी उंची आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे कशी आहे आणि रुंदी त्याची उत्तरेकडे कशी आहे, असा आपल्याला प्रश्न आहे. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पहा, कमी आणि जास्त. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. म्हणजे उत्तर कसं होईल पहा, कोकण प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे कशी आहे, तर कमी आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कमी आहे. आणि रुंदी उत्तरेकडे कशी आहे, तर जास्त आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे दुसरा. जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव आहे? पहा, जायकवाडी धरण हे जे आहे, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा, जायकवाडी धरण. आपण त्या ठिकाणी काय विचारलं, की त्यावर जो जलाशय आहे त्याला नाव काय आहे? तर त्या जलाशयाला पर्याय क्रमांक 1 तर नाथसागर असं नाव देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. चला, यानंतरचा प्रश्न आहे. डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. पहा, पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून कोणता किल्ला ओळखला जात होता? मित्रांनो, यावरती आपल्याला 2 ते 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. कोणता किल्ला होता? त्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत. तर तो किल्ला होता पहा, पर्याय क्रमांक 3 तर रायगड किल्ला. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर राहील. पहा, प्रश्न चौथा आहे. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला जे आपला महाराष्ट्र नकाशा आहे, तर त्या नकाशामध्ये जेवढे काही 4 कोपरे असणार आहेत, कोणते? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तर यामध्ये आपल्याला काय विचारलं, की अतिपूर्वेकडील जिल्हा, तर तो आहे ऑप्शन क्रमांक 2 तर गडचिरोली हा जो जिल्हा आहे, हा महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. त्यासाठी तुम्हाला एक प्रश्न देतो मी पहा. तर आपल्याला अति दक्षिणेकडील सांगायचं आहे, अति उत्तरेकडील सांगायचं आहे, अति पूर्वेकडील आणि अति पश्चिमेकडील. हे जे जिल्हे आहेत, हे आपल्याला कमेंट करून सांगायचे आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 असं लिहा आणि त्याचे जे जिल्हे आहेत, तर कोणत्या साइडला कोणता जिल्हा आहे ते देखील लिहून काढा. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. चला, प्रश्न 5वा आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? काय विचारलंय, की सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आपल्याला विचारलेला आहे. लक्षात ठेवा, जलविद्युत हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कधी-कधी आपल्याला महाराष्ट्राच्या ऐवजी भारतातील देखील येतं, पण आपण या ठिकाणी पूर्णपणे महाराष्ट्राचा भूगोल यावरती व्हिडिओ घेत आहोत. त्यामुळे हा महाराष्ट्रातील प्रश्न आहे. तर सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प जो आहे, तो आहे ऑप्शन क्रमांक 2 तर कोयना हा आपल्या राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. चला, यानंतरचा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा, सर्वात जास्त वनक्षेत्र आणि सर्वात कमी वनक्षेत्र यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र हे जे आहे, तर हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. आणि सर्वात कमी कोणते आहे, तर हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न 7वा आहे. कोकण रेल्वे विकास महामंडळ याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? कोकण रेल्वे विकास महामंडळ. आर-आर-बीसाठी यावरती सुद्धा एक वेळा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, त्यामुळे हा इम्पोर्टंट प्रश्न आहे. आणि याची जी स्थापना आहे ती करण्यात आलेली आहे 1990 या वर्षी करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न 8वा आहे. महाराष्ट्रातील एकूण वनांच्या खालील किती टक्के घनदाट वने आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण जेवढं काही क्षेत्रफळ आहे पहा वनांचं, तर त्या वनांच्या किती टक्के वन जे आहेत, हे घनदाट जंगलामध्ये म्हणजे घनदाट कॅटेगरीमध्ये मोडतात. तर ते वनांची टक्केवारी जी आहे, तर ती आहे पहा 38%. पर्याय क्रमांक 3 प्रश्नाचं आपल्या उत्तर होणार आहे. एकूण जे 100% आहे, 100% पैकी 38% जे वनं आहेत, तर हे घनदाट वने आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. पर्याय 3 उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 9 आहे महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट एजन्सी, त्याला म्हटलं जातं पहा म्हाडा. तर याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? आपल्याला सरळ सरळ म्हाडाच्या भरतीमध्ये यावरती प्रश्न विचारला होता. जो म्हाडा आहे तर म्हाडाचा आपल्याला फुल फॉर्म विचारला होता. या ठिकाणी म्हाडाचा फुल फॉर्म दिलेला आहे महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट एजन्सी, त्याला म्हाडा म्हणतो. या ठिकाणी त्याची आपल्याला स्थापना विचारलेली आहे. तर म्हाडाची स्थापना करण्यात आलेली आहे 1977 साली. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जशाच तसा टी-सी-एसमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. चला प्रश्न क्रमांक 10 आहे. पालघर जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? आपल्याला लक्षात ठेवायचे आपल्याला ज्यावेळेस असा प्रश्न विचारला जातो तर जास्त करून आपल्याला फक्त आणि फक्त वर्ष दिलं जातं. तर पालघर जिल्ह्याची जी निर्मिती आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की 2014 मध्ये झालेली आहे. पण या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे की आपल्याला पूर्णपणे एक तारीख दिलेली आहे. तर 1 ऑगस्ट 2014 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पालघर जिल्हा याच्याविषयी जर पूर्ण आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. मित्रांनो जेवढे काही आपल्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, तर त्या पूर्ण जिल्ह्यांची माहिती सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यावाईज घेतलेली आहे. कारण पोलीस भरतीला ज्या ठिकाणचा आपण फॉर्म भरतो, त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे त्या जिल्ह्यावरती आपल्याला माहिती खूप प्रमाणात विचारली जाते. आणि सर्वात अलीकडील जो जिल्हा आहे, तो आहे पहा पालघर. म्हणजे पालघरच्या पूर्वी 35 जिल्हे होते. पालघर नवीन ॲड झाला म्हणजे 36 जिल्हे झाले. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? 1 ऑगस्ट 2014. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 आहे. महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता असणार आहे? लक्षात ठेवा. आपल्याला काय विचारले की क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. या ठिकाणी खालीलपैकी असा शब्द नाही. लक्षात ठेवा. म्हणजे सर्वात मोठा जो जिल्हा आहे तो कोणता आहे? आपल्याला पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अहमदनगर असं उत्तर देण्यात आलं होतं. पण या ठिकाणी नवीन असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 अहिल्यानगर. कारण अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे. आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव असं करण्यात आलेलं आहे. मित्रांनी हे सगळं हे जे जिल्हे आहेत आणि त्यांचे जे झालेले बदल आहेत, ते पूर्णपणे आपण लक्षात घ्यायचे आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते शहर कुंडलिका नदीच्या काठी वसलेले आहे? यावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. कुंडलिका नदीच्या काठावरती वसलेलं जे शहर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 तर जालना. आणि जालना पोलीस भरतीला यावरती खूप वेळा प्रश्न देखील विचारण्यात आलेले आहेत. पर्याय 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न 13वा आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास भारताच्या कोणत्या दिशेला महाराष्ट्र राज्य आहे? मित्रांनो समजून घ्या. पूर्ण जर हा भारत असेल, तर महाराष्ट्र जो आहे तो या साइडला आहे. म्हणजे काय तर नकाशाची जी वरची बाजू असते, तर ती असते पहा उत्तर बाजू. खालची जी बाजू असते ती असते पहा दक्षिण. तिला आपण साऊथ म्हणतो. आणि उजव्या साइडची जी असते ती असते पूर्व आणि डाव्या साइडची म्हणजे डाव्या हाताची जी बाजू असते, तर ती असते पहा पश्चिम. म्हणजेच महाराष्ट्राचा जो हे आहे दिशा आहे भारताच्या दृष्टीने, तर ती येते पश्चिम दिशा. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. खालीलपैकी कोंबडीची जात आपल्याला ओळखायची आहे. कडकनाथ, जमनापरी, बंगाली आणि गीर. तर सर्वांना माहीत आहे पर्याय क्रमांक 1 तर कडकनाथ ही जी आहे, तर ही कोंबडीची एक जात आहे. कडकनाथ. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आणि ज्या प्रश्नामध्ये खालीलपैकी असा शब्द दिलेला असेल ना, तो प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. या ठिकाणी काय आहे, जर आपण उत्तर पाहायला गेलं, तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? लातूर. लातूर कसं येईल? महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र हे लातूरमध्ये आहे. पण आपल्याला या ठिकाणी एक अट दिलेली आहे, ती म्हणजे आहे खालीलपैकी. म्हणजे हे जे 4 जिल्हे आहेत, त्यापैकी आपल्याला सांगायचं आहे, की सर्वात कमी वनक्षेत्र कशामध्ये आहे? तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 तर मुंबई शहर हे जे आहे, यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठास 2019 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे? कधी? 2019 मध्ये. कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी किंवा अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि ते विद्यापीठ आहे सोलापूर विद्यापीठ. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोराडी, खापरखेडा हे औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? आपल्याला यापूर्वी एक प्रश्न विचारला होता, की कोराडीवरती फक्त. कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? पण या ठिकाणी त्याला सोबतीला अजून एक खापरखेडा एक दिला आहे. तर हे जे आहेत, हे नागपूर या जिल्ह्यामध्ये असणारे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. पर्याय 4 आपलं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 18 आहे. जया, रत्ना, फुले, समृद्धी व इंद्रायणी या कोणत्या पिकाच्या प्रसिद्ध जाती आहेत? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा, कारण यावरती आपल्याला प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न काय आहे? जया, रत्ना, फुले, समृद्धी व इंद्रायणी हे जे आहेत, हे आपल्याला काही जाती दिलेल्या आहेत. पण ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ह्या ज्या आहेत, ह्या तांदूळाच्या जाती आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, नारळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला कधी-कधी प्रश्न विचारला जातो पहा, का नारळ संशोधन केंद्र, पण आपल्याला महाराष्ट्रात दिलं जात नाही. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर भाट्टे हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी आहे आपल्या महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र. पर्याय क्रमांक 4 उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास मध्य प्रदेश राज्याची सीमा लागते? या ठिकाणी प्रश्न थोडासा उलटा विचारलेला आहे. प्रश्न काय विचारला की कोणत्या जिल्ह्यास? पण प्रश्न असा आहे की मध्य प्रदेश राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? पण प्रश्न कसा आहे असू द्या, जवळपास उत्तर त्याचं तेच असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 तर गोंदिया हा जो जिल्हा आहे, याची बॉर्डर किंवा सीमा जी आहे, तर ही मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. चला यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रांगेमुळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत? भीमा व कृष्णा नद्यांची खोरी कोणत्या रांगेमुळे वेगळी झालेली आहेत? हा प्रश्न आपल्याला 2023 मध्ये विचारला होता पहा, छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 तर शंभू महादेव या रांगेमुळे भीमा आणि कृष्णा या नद्यांची जी खोरी आहे ती वेगळी आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्राची जीवनरेषा किंवा जीवनरेखा म्हणून खालीलपैकी कोणत्या नदीला ओळखलं जातं? महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणारी जी नदी आहे, तर ती आहे कोयना नदी. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, नदी प्रणाली हा जो घटक आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. मग राज्याची नदी प्रणाली असो किंवा देशाची नदी प्रणाली असो, त्यावरती आपण डीपमध्ये 2 व्हिडिओज लवकर घेऊन येणार आहोत. म्हणजे नदी प्रणालीवरती आपले पूर्णपणे चॅप्टर जे असतील ते क्लिअर होऊन जातील. चला प्रश्न क्रमांक 23 आहे. महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापून घेतलेला आहे? महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग जो आहे तो व्यापलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर महाराष्ट्र जो पठार आहे त्याने महाराष्ट्राचा जवळपास 90% भूभाग जो आहे तो व्यापून घेतलेला आहे. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे. फरदापूरची लेणी किंवा रुद्रेश्वर लेणी असे नाव कोणत्या लेणीला देण्यात आलेलं होतं? पहा, किंवा आपल्याला 2 नावं दिलेली आहेत. कोणते आहेत? तर फरदापूरची लेणी आणि दुसरं आहे रुद्रेश्वर लेणी. हे जे नावं आहेत हे कोणत्या लेणीचे आहेत? तरी उत्तर आहे याचं आपलं पर्याय क्रमांक 4 तर अजिंठा लेण्यांची ही नावं आहेत. फरदापूरची लेणी आणि रुद्रेश्वरची लेणी. या ठिकाणी तुमच्यासाठी मित्रांनो एक प्रश्न आहे, की अजिंठा लेणी जी आहे, अजिंठा लेणी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. कारण याच्यावरती हा प्रश्न आपल्याला टी-सी-एसने 3 वेळा विचारण्यात आलेला होता. चला यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 25. बोर व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक 2 तर वर्धा हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये स्थित आहे बोर व्याघ्र प्रकल्प. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे काही महत्त्वाचे असणारे जे प्रकल्प आहेत, राष्ट्रीय उद्यानं आहेत, तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात यावर सुद्धा आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, वाहन निर्मिती उद्योग महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न परत एक वेळा पहा, वाहन निर्मिती उद्योग आपल्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर. हे जी महाराष्ट्राची उपराजधानी आहे, तर या शहरामध्ये वाहन निर्मिती उद्योग जो आहे तो येतो. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे. गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला अल्टरनेट 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न असा विचारला जातो, की दाजीपूर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे. उत्तर आहे याचं तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे दाजीपूर अभयारण्य. पण यावरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो, की कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर लक्षात ठेवा गवा या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 28 आहे. महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी ही सर्वाधिक आहे? लक्षात ठेवायचे आपल्याला जिल्ह्यामध्ये नाही तर भागामध्ये दिलेला आहे. असा कोणता राज्याचा भाग आहे की त्यामध्ये बेसॉल्ट खडकाची जाडी ही सर्वात जास्त येते? आणि तो भाग आहे पर्याय क्रमांक 2 तर जो पश्चिम भाग आहे. पश्चिम भागामध्ये सर्वात जास्त बेसॉल्ट खडकाची जाडी ही जास्त आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे. डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे. म्हणजे यावरती प्रश्न आपल्याला असा देखील विचारण्यात आला होता, की महाराष्ट्रातील असं कोणतं ठिकाण आहे, की त्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो किंवा सर्वात जास्त पाऊस पडणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 3 आंबोली हे ठिकाण आपल्या राज्यातील सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे. आणि मौसिनराम हे जे आहे, हे आपल्या भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे. आंबोली हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे मला सांगायचं आहे आणि मोसिनराम हे कोणत्या राज्यामध्ये आहे हे देखील आपण कमेंट करून सांगायचं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. भारतातील खनिज तेलाच्या उत्पादनांपैकी मुंबई हाय येथून डॅशपेक्षा अधिक उत्पादन होतं. आपल्या भारतामध्ये एकूण जे खनिज तेलाचं उत्पादन होतं, तर त्यापैकी किती टक्के उत्पादन हे मुंबई हाय या ठिकाणाहून होतं? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 तर 50% पेक्षा जास्त उत्पादन जे आहे, तर हे मुंबई हाय या ठिकाणाहून होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 30 प्रश्न जे आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावरती इम्पोर्टंट असणारे प्रश्न होते. आपल्याला 30 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाईड करतो. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी नावानं. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.